तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावनानी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्हाला पुढे डेमोमध्ये व्हिडिओ दिसेलच। व्हिडिओ खरंच एकदम खास आणि कडक झालेला आहे। व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जे काही व्हिडिओने मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही, सिंपली जायचं आणि तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही इथे मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती सिंपली राहुल पाटील सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल, जॉईन करून घ्या। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, पर्सनली तुम्हाला माझ्याशी काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून पण तुम्ही मला फॉलो नसेल केला इंस्टाला तर नक्की फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम जर असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही नंतर विसरून जातात। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मधला फुल स्क्रीन रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे। तर सिंपली आपण रिसोर्स सिलेक्ट करून घेऊया। रिसोर्स सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे। ते बॅकग्राऊंड तुम्हाला सिंपली सिलेक्ट करायचं आहे। तर हे बॅकग्राऊंड किंवा तुम्हाला सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर सिंपली तुम्हाला जितका लांब स्टेटस क्रिएट करायचा असेल तेवढं तुम्ही याची लेंथ घेऊन टाकायची। तर सिंपली आपण 15 सेकंदापर्यंत घेऊन टाकूया। त्यानंतर तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं, कैची साईडच्या ऑप्शनवर जायचं आणि याला दोनदा टच करायचं आहे, ठीक आहे, जेणेकरून हे फुल स्क्रीन होऊन जाईल। आणि तर तुम्हाला डबल मायनस ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं आणि याला असं इक्वल करून टाकायचं। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला आहे, सिंपली तो व्हिडिओ तुम्हाला कलरफुल व्हिडिओ आहे, बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे। सिंपली तुम्हाला ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन दिसत असेल, याला असं क्रॉप करायचं आहे, बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत अशा प्रकारे तुम्हाला याला क्रॉप करायचं आहे। क्रॉप केल्याच्या नंतर ओके करायचं, ठीक आहे। ओके केल्याच्या नंतर याला असं तुम्हाला थोडंसं असं घुमवायचं आहे, ठीक आहे, बघू शकता। याला झूम करून घेऊया आपण अशा प्रकारे। इथं तुम्हाला याला घुमवायचं आहे आणि इथं एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून टाकायचं, ठीक आहे। एवढं झाल्याच्या नंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याचा परत एक तुम्हाला इथं 3 डॉटवरती जायचं आणि याचं एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं, ठीक आहे। डुप्लिकेट सिलेक्ट करायच्या नंतर तो डुप्लिकेट आपल्याला एक असा पुढं घ्यायचा आहे आणि याची जी साईज थोडीशी छोटी करायची, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। छोटी केल्याच्या नंतर तुम्हाला इथं क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती यायचं आणि याला असं छोटं करायचं, ठीक आहे। याची एक बारीक अशा प्रकारे तुम्हाला याची रेश ठेवायची, ठीक आहे। त्यानंतर यावरती क्लिक करायचं आणि याला असं झूम करायचं, ठीक आहे। झूम केल्याच्या नंतर इथं तुम्हाला वरती ॲडजस्ट करायचं, ठीक आहे, एकदम पद्धतशीर, एकदम असे परफेक्टपणे, ठीक आहे। तर बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे। आपण यावरती जे ऑडिओ आहे ते ऑडिओ ऑफ करून टाकूया, एकदम सोपं आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता सिंपली लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक फोटो तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी इथं माझा फोटो सिलेक्ट करून घेतो आहे। सिंपली तुम्हाला याला थोडंसं झूम करायचं आहे। झूम केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन दिसत असेल, याला मी क्रॉप करून घेतो। तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने बघू शकता, ठीक आहे। इथं तुम्हाला बघू शकता मास्कला इनेबल करायचं आहे, सेपमध्ये जायचं आहे, 2 नंबरचा सेप सिलेक्ट करायचा आहे आणि याचा जो फेदर आहे हा तुम्हाला 20 ते 25 वरती सिलेक्ट करायचा आहे। तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, ठीक आहे। त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मी याला रोटेट करून घेतो आहे, कारण की मला याला घुमवायचं आहे। तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे। त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं, याला असं झूम करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाका, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत, ठीक आहे। एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला एक परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर एक हाच फोटो तुम्हाला ब्लॅक स्क्रीनमध्ये बनवून घ्यायचा, ठीक आहे। आणि माझं काइनमास्टरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, जर तुम्हाला इथं काइनमास्टरमध्ये असा ब्लॅक करायचा असेल तर सिंपली तुम्हाला इथं करायचं काय, इथे बघू शकता इथं कलर फिल्टरच्या ऑप्शनवरती जायचं आहे। इथं ऑप्शन दिलेला आहे, यामध्ये जाऊन तुम्ही ब्लॅक कलर करून घेऊ शकता, फोटोचा ब्लॅक करू शकता, ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीत। तर सिंपली यावरती क्लिक करायचं, याला असं तुम्हाला हे करायचं आहे, फिदरवरती मास्कवर जायचं आहे, फेदर, आणि याला असं तुम्हाला वाढून टाकायचं, ठीक आहे, बघू शकता हे पूर्ण करायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं आणि याला पण आपल्याला रोटेट करून घ्यावं लागेल, कारण की दोन्ही फोटोची साईज
दोन्ही फोटो एक सारखेच दिसले पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, सिम्पली वरला जो फोटो आहे आता आपण झूम करून घेऊया अशा प्रकारे आणि याला थोडंसं खालून क्रॉप करून घेऊया अजून. ठीक आहे, वर सरकून घेऊया. अरे ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीत. आणि तुम्हाला याला करायचं काय आहे, वरल्या फोटोला इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे, बघू शकता. आणि तुम्हाला यावरती 3 डॉटवर जायचं आणि याला सेंटर बॅक करून टाकायचं जेणेकरून त्या याच्या मागे जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला परत इथं एक बघू शकता लेअरचा ऑप्शन असेल, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर इथं टेक्स्टमध्ये यायचं. टेक्स्टमध्ये आल्याच्या नंतर जे पण नाव तुम्हाला इथं टाईप करायचं असेल ते तुम्ही करू शकता. सिम्पल मी इथं माझंच नाव टाईप करून घेतो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तुम्हाला दुसरं काही नाव लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, गर्ल असेल बॉय असेल तुम्ही तुमचं नाव लिहून घ्या. तुमचे फोटो ॲड झालेलेच आहे. त्यानंतर तुम्हाला याला असं झूम करायचं आणि याला रोटेट करायचं. ठीक आहे, इथे बघू शकता अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला पाऊंड ऑप्शन दिलेला आहे, बघू शकता. यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथं खूप सारे पाऊंड दिलेले आहे. आणि तुम्हाला दुसरे डाउनलोड करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता या ऑप्शन दिलेलं आहे गेट मोडचं, यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर सिम्पली मी इथं एक पाऊंड ॲड करून घेतो. ठीक आहे, तुम्हाला जे ॲड करायचे ते तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सिम्पली मी इथनं एक ॲड करून घेतो, जसं की मी हावाला ॲड करून घेतो. ठीक आहे, सिम्पली हावाला घेऊन टाकूया. तर अशा प्रकारे तुम्हाला पाऊंड ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला याची साईज थोडीशी छोटी करावं लागेल. ठीक आहे, जास्त मोठा झालेला आहे ते बघू शकता. आता एकदम परफेक्टपणे झालेला आहे. सिम्पली तुम्हाला इथं कलरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि याचा कलर जो आहे आपल्याला ब्लॅक करून टाकायचा. ठीक आहे, ब्लॅक केल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे दिसेल. इकडे 3 डॉटवर जायचं आहे आणि याला सेंड टू बॅक करून टाकायचं. ठीक आहे, आणि आपण एकदा या PNG कलरफुल्ली व्हिडिओला पण सेंड टू बॅक करून टाकूया जेणेकरून ते पुढे येईल. ठीक आहे, थोडासा साईज आपल्याला टेक्स्टची छोटी करावं लागेल अजून, कारण की ते बाहेर जातं आहे बॉर्डरच्या. ठीक आहे, बघू शकता. थोडंसं मोठं करू घ्या, परफेक्टपणे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. इथं माझं नाव मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक विटनेट PNG मिळून जाईल. ती PNG सिम्पली तुम्हाला ॲड करायची आहे. बघू शकता मी ॲड केलेली आहे अशा प्रकारे आणि तिला इथं खाली तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर याची पण लेन्थ शेवटपर्यंत घेऊन टाका. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक टेम्पलेट दिलेलं आहे, ते टेम्पलेट तुम्हाला ॲड करायचं आहे. बघू शकता यावाला टेम्पलेट आहे आणि यावरती एक ऑडिओ आहे, तो ऑडिओ ऑफ करून घेऊया. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथं ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला टेम्पलेटवरती क्लिक करायचे आणि याला असं झूम करून टाकायचं. ठीक आहे, बघू शकता. झूम केल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल इथे अशा प्रकारे. ठीक आहे, बघू शकता. थोडंसं प्ले करून बघूया परफेक्टपणे झालेलं आहे का. तर परफेक्टपणे झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे, लिरिक्स व्हिडिओ आहे सिम्पली. तर तुम्हाला याला ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडून टाकायचं. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर थोडंसं पुढंच घेऊया आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे, याच्यावरती ॲडजस्ट करायचं आहे इथे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे. त्यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि एक लास्ट व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली. बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्याची साईड ऑप्शन देऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं, खाली ब्लेंडिंग दिसायचं, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. फक्त आपल्याला यामध्ये एक बॉर्डर PNG ॲड करायची. तर सिम्पली आपल्याला करायचं काय, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची आहे. तर मी बॉर्डर PNG ॲड केलेली आहे आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. कैची साईडच्या ऑप्शन घेऊन फुल स्क्रीन करायचे जेणेकरून आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. थोडासा तुम्हाला मी मध्ये प्ले करून दाखवतो कॉपीराईटच्या इश्यूमुळे. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला जास्त काही करायचं नाही. इथे बघू शकता शेअरचा आयकॉन दिसायचा असेल, या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला आता एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच एडिटिंगचे व्हायरल ट्युटोरियल मिळत जातील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।